हे त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृह थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव नाना भाऊ ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले काय, पोराटोरांच्या नादाला लागतात असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत. सरकार खंबीर आहे. प्रत्येक याला पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत नाना भाऊ आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी काम करता, आतापर्यंतच्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय. 15,000 रुपये नुकसान भरपाई. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं तुमच्या काळामध्ये एनडीआरएफच्या निकषाने पैसे देत होते. आम्ही एनडीआरएफच्या दुप्पट केलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते दिलं. अरे बाबा, गोगलगाईनी केलेलं नुकसान पण मिळत नव्हतं तेही चालू केलं आम्ही. 6,000 रुपये प्रधानमंत्री मोदीजी देतात, 6,000 आपण चालू केले महायुती सरकारने. हे लक्षात ठेवा ना तुम्ही. आणि त्यामुळे काही पैसे नाही दिले, काहीतरी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे खोटं नाटक चालणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. जागा तुमची तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे. आता ही एकदम अशी होत चालली आहे. अगदी इकडे आता इकडे बाहेर पडतील तिकडे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदयांचा निर्णय अंतिम असतो. अध्यक्ष महोदयांचा निर्णय चुकीचा, अरे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय जे नियमाने हे सभागृह चालतं, हे सभागृह सार्वभौम आहे, याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही सगळे काय सर्व 19 ते 22 काय होतं तुम्ही लक्षात, तुम्ही होते ना जयंतराव, 19 ते 22 काय परिस्थिती होती, उत्तर द्यायला कोण सांगायचं. अरे बाबा, सभागृहात तरी बसायची का लोक, सभागृहात तरी बसायचे का. अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं. जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते. समजून सांगा जयंतराव, समझ के लेने दो, नहीं तो पूरे अरे नाही आहेत ना. जरा समजून सांगा शेजारी, समजून सांगा, समजून सांगा. ठीक आहे. काय होतं सुधीर अध्यक्ष महाराज, हक्कभंग आणि हरकतीचा मुद्दा ही अनुमती मांडण्यावर देण्याची प्रथा परंपरा अनेक वर्षापासून आहे. मी एक हक्कभंग दिला अध्यक्ष महाराज, माझ्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, राष्ट्रभक्त देशभक्ताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. अध्यक्ष महाराज 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याबाबत माझा अशासकीय ठराव मी मांडला होता. आणि तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विधानसभेचा ठराव करून पाठवला जाईल. मी केंद्रात जाऊन भेटूनही आलो. राज्याच्या अध्यक्ष महाराज या नस्तीचा जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा असे अधिकारी तिथं सापडतात की स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या राष्ट्रभक्तांच्या संदर्भातला फक्त वित्तीय कोणताही ताण नाही, फक्त विधानसभेचा ठराव करायचा. अध्यक्ष महाराज, यामध्ये कोणतेही पैसे मागितले नाहीये. अध्यक्ष महाराज, यामध्ये भावनेचा आदर करायचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये जी जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली, त्या राष्ट्रभक्त देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नाचा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे. 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात सुद्धा
महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ठराव विधानसभा कार्यालयाचं सांगितलं आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी अशासकीय ठराव मांडला तर जाहीरनाम्यामध्ये दिल्यावर 5 मार्च ते आज 23 जून आमचे नसती जर पुढे जात नसेल तर अध्यक्ष महाराज हा हक्कभंग माझा स्वीकारावा. खरं तर मी मंत्री महोदयांना विनंती केली, आपले नियम असे आहे की आपण मंत्री महोदयांवर हक्कभंग टाकतो, हाही बदल केला पाहिजे. मंत्री महोदयांची इच्छा असते, अधिकारी अध्यक्ष महाराज त्या नसतीवर असे बसतात की एखादी कोंबडी बसली म्हणून अंड्यातून पिल्लं निघावं तसून त्या 10 नसत्या त्याच्यातून तयार होईल. अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, हक्कभंग स्वीकारावा. जरी मी मंत्री महोदयांच्या विरोधात मांडत असलो तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वीकारला पाहिजे असा नियम बदलावा. ठीक आहे. मी आपण दिलेली जी माहिती आहे किंवा हरकतीचा मुद्दा जो सादर केला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेईन, परंतु प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की हे सभागृहात दिलेलं आश्वासन होतं आणि त्यामुळे आपल्याकडे आश्वासन समिती आहे. तर मला वाटतं हे उचित राहील की आपण आश्वासन समितीकडे पहिली या संदर्भातली याचिका करू आणि त्यानंतर कोटीच्या कर्मचाऱ्यांवर आपण पगारावर खर्च करतो, त्या आश्वासन कमिटीला मोजतच नाही, म्हणजे 1 ग्रॅम वजन सुद्धा समजत नाही. अध्यक्ष महाराज हे रेकॉर्ड मध्ये आहे. आश्वासन समितीकडे जाण्याच्या ऐवजी मी विचार केला की पॉवरफुल व्यक्तिमत्वाचे अध्यक्ष आहे, अध्यक्षांकडे कमीत कमी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आश्वासन समितीमध्ये अध्यक्ष आपले अधिकार कधी वापरतात? वेन देर इज नो ऑल्टरनेट एफिकेशियस रेमेडी, म्हणजे इतर कुठचाही मार्ग जेव्हा नसतो तेव्हा अध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरायला लागतात. त्यामुळे सुधीर भाऊ आपल्याकडे व्यवस्था लागलेली आहे, आश्वासन समिती आपल्याकडे आहे. आपण आश्वासन समितीकडे याचिका करा, त्यावरती जर समाधानकारक आपल्याला कारवाई प्राप्त झाली नाही तर हक्कभंगा संदर्भातला मी निर्णय घेईन. चला पुढे. लक्षवेधी सूचना. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. लक्षवेधी सूचना कोणत्या स्वीकारल्या जाव्यात याच्यात काही संकेत, नियम, परंपरा आहेत आणि अध्यक्ष महोदय जी लक्षवेधी आता आहे ती लक्षवेधी तातडीचे प्रश्न, गेल्या 8 दिवसात घडलेली घटना, एखादी आकस्मिक संकट आलेलं आहे त्यावर लक्ष सभागृहाचं वेधून घेणं, यासाठी लक्षवेधी सूचनांचा वापर आयुधांचा केला जातो. लक्षवेधी सूचना स्वीकारताना देखील अध्यक्ष महोदय हे संकेत आहेत. ही लक्षवेधी कशी स्वीकारली गेली हेच आम्हाला आश्चर्य वाटतंय. ही लक्षवेधी स्वीकारण्याची कोणतंही मेरिट, काय मेरिट याच्यात आहे हे सभागृहाला कळणं आवश्यक आहे. देर इज नो मेरिट इन दिस लक्षवेधी. त्यामुळे आमचं ऑब्जेक्शन आहे की ही लक्षवेधी स्वीकारलीच जाऊ शकत नाही. हे अध्यक्ष उत्तर देतील. नाही, या संदर्भात मला वाटतं या लक्षवेधीमध्ये काही समाजात जे गंभीर प्रश्न दिसून येत आहेत त्या संदर्भातली माहिती दिली गेली आहे आणि त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नये